तर दुसरीकडे पुण्यातील अतिशय मोक्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्या वादाची ठिणगी पडणार अशी चिन्ह दिसतायत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेल्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्थगिती मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर पुण्यातील मंगळवार पेठेमध्ये ऐन मोक्याच्या ठिकाणी असणारी 2 एकर जागा खासगी व्यावसायिकाला दिल्याच्या वादग्रस्त निर्णयावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये ठिणगी पडली आहे। 400 कोटींची जागा फक्त 70 कोटींमध्ये खासगी व्यावसायिकाला आंदण दिल्याचा भाजपचा आरोप आहे। तर पुणे भाजपच्या माजी नगरसेवकाकडून संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा सुरू आहे। या वादग्रस्त निर्णयाला प्रशासनाकडून लवकरच स्थगिती देण्यासाठी हालचालींना वेग आल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। वैभव, का सांगाल, ज्या वेळेला शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला शेकडो कोटींची जमीन ही काही 70 कोटींना दिल्याचं कळतंय आणि त्यावरून नेमकं कशा पद्धतीने आता आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत, काय अपडेट्स आहेत एकूणच? प्रत्यक्षात काय घडलंय याबाबतचं तथ्य जी आहेत ती कागदावरतीच आहे। जो भूखंड बरोबर ससून रुग्णालयाच्या समोर मी आता उभा आहे आणि याच ससून रुग्णालयाच्या विरुद्ध दिशेला जिथं पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचं जुनं कार्यालय होतं, विश्वेश्वरय्या यांचं स्मारक तिथं आहे, जे ज्यांच्या नावानं अभियांत्रिकी दिवस साजरा केला जातो, ती ही सगळी जागा आहे। साधारणपणे 2 एकराचा हा भूखंड आहे। नव्या इमारतीमध्ये बांधकाम विभागाचं कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर ही जागा जी आहे ती काही वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात PWD कडून MSRDC ला देण्यात आलेली होती। आणि गेल्या सरकारच्या काळामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ही जागा एका बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आली आणि त्याची किंमत जी आहे ती केवळ 70 कोटी रुपये लावण्यात आली, असा आरोप आता भाजपच्या नगरसेवकांनी केला। यापूर्वी सुद्धा ही जागा बांधकाम व्यावसायिकाला देऊ नये, इथं कॅन्सर हॉस्पिटल व्हावं किंवा शेजारी असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बाजूला ही जागा असल्यानं इथं एका म्युझियमसाठी जागा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करण्यासाठी मोठा मोर्चा काढलेला होता। गेले 3 महिने या जागेच्या विक्रीवरून वादंग सुरू आहे। हा प्लॉट बिल्डरला द्यायचं कारण काय? सरकारी जागा, इतकी मोक्याची जागा, त्या जागेवरती कॅन्सर हॉस्पिटल करावं असं भाजपचे माजी नगरसेवक जे आहेत ते उज्ज्वल केसकर यांनी मागणी केली आहे। समोर ससून हॉस्पिटल आहे, त्याच्या समोर या जिल्ह्यात कुठेही कॅन्सर हॉस्पिटल नाहीये गरिबांसाठी, ते उभारण्यात यावं या जागेवरती अशी मागणी त्यांनी केली आहे। एक भुयारी मार्ग खालून केला तर हे दोन्ही प्लॉट जोडले जातील आणि रुग्णांची सोय होईल जिल्ह्यातल्या, अशी मागणी त्यांनी केली आहे। तातडीनं इथं कॅन्सर हॉस्पिटलसाठी ही जागा जी आहे ती द्यावी आणि त्यापूर्वी बिल्डरला ही जागा देण्याचा जो निर्णय झालाय तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी पत्र लिहून थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार या सगळ्या व्यवहारामध्ये या जागेची बाजारभावाची किंमत ही साधारणपणे 400 कोटी रुपये सांगितली जाते। असं असताना ही बांधकाम व्यावसायिकाला इतक्या कमी रकमेने का दिली असाही प्रश्न उज्ज्वल केसकर यांनी उपस्थित केलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी माहिती आपल्याला मिळते सूत्रांकडून त्यानुसार कदाचित हा निर्णय जो आहे तो निर्णय आता सरकारकडून बदलण्यात येऊ शकतो। या जागेचं नेमकं काय होईल? ही जागा बिल्डरला देण्यात आली आहे, एवढ्या कमी किमतीमध्ये ती कायम ठेवण्यात येईल की ती काढून जी मागणी करण्यात येते खरंच कॅन्सर हॉस्पिटल इथं होईल का किंवा आणखी ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यासाठी ही जागा दिली जाईल का, हा खरा कळीचा मुद्दा असणार आहे। या निर्णयाच्या बाबतीमध्ये सरकार हा निर्णय फिरवतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्या दृष्टीनं सरकारची पावलं पडत असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की आता शिंदेंची यावर काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल, कारण निर्णय त्यांच्या काळात झाला होता आणि आता फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते नेमका काय निर्णय घेणार याकडेही लक्ष असेल। त्याविषयीची अपडेट घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।